काही गोष्टी शिकवून गेली ही स्पर्धा. आठवणीत राहील क्षणाक्षणात ही स्पर्धा आपल्याला. कारण की 2026 आणि फेब्रुवारीचा महिना, पहिल्या तारखेला या स्पर्धेचा शेवट होत असताना आपण पाहतोय. उपस्थित सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय आणि त्यासोबतच या खेळाडूंचंही अभिनंदन, ज्यांना मात्र खऱ्या अर्थाने आज पारितोषिक मिळणार आहे त्यांचंही अभिनंदन. सर्व देणगीदारांचंही मी आभार व्यक्त करतो, ज्यांनी ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये सहकार्य केलं. काही देणगीदार अनुपस्थित राहिले, त्यांचेही आभार व्यक्त करतो. उपस्थितांचं देखील आभार व्यक्त करतो आणि जर कोणाचा आभार राहिला असेल तर मी मनापासून मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण की जय रागाई संघ आपण पाहिला, एकीचं बळ, भाईचारेची पहिचान, आणि नेहमी आपण पाहिलं तर हे सर्व खेळाडू एकत्रित येऊन खूप चांगलं कार्य करत असतात आणि त्यांचा एकत्र संगम आलेला आणि त्या संगमातून ही स्पर्धा नव्याने उदयास आली. फार सुंदर ही स्पर्धा पाहायला मिळाली आणि या स्पर्धेमध्ये ज्याप्रमाणे हे सर्व खेळाडू खेळले, खुल्या गटातील संघांचेही पॉझिटिव्ह कमेंट्स आले. त्यानंतर आपण पाहिलं तर दिवा डोंबिवली गटही या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला आणि त्यासोबतच या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर स्टेशन वाईजचा पूलही होता. आवाजाचे आचार्य मनीषी वाघे सर देखील या स्पर्धेमध्ये उपस्थित होते. त्यासोबतच अंडरम क्रिकेटची स्पर्धा आणि अंडरम क्रिकेटमध्ये खेळाडूंना प्रोत्साहित करणं आणि त्यासोबतच अंडरम क्रिकेटची चव, अंडरम क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने खेळाडूंना ऊर्जा प्रदान करणं, शब्दांच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहित करणं. खूप सुंदर आवाज अंडरम क्रिकेटमध्ये, स्पेशली शहरी संघांमध्ये ज्या खेळाडूंना प्रोत्साहन केलं, सागरजी मोरे सर, त्यांचंही मी आभार व्यक्त करतो. त्यासोबतच आमचे अंपायर जितेंद्र कदम सर, ज्याप्रमाणे त्यांची अंपायरिंग मी पाहिली. कालच्या दिवसामध्ये स्क्वेअर लेगचे अंपायर होते. तिसऱ्या पंचांची मागणी केल्यावरती स्वतः मात्र मॉनिटर स्क्रीनकडे येत होते, कंट्रोल रूममध्ये येत होते आणि कोणत्याही स्पर्धकावरती अन्याय होऊ नये यासाठी पूर्णपणे त्यांनी काळजी घेतली. खेळ की अदालत होती आणि त्या अदालतचे जज म्हणून जे ऑफिशियल्स राहिले, पहिल्या दिवशी आपण पाहिलं तर बाबू सर होते, सूरज म्हात्रे सर होते. त्यासोबतच दुसऱ्या दिवशी सॅटर्डे नाईटमध्ये आपण पाहिलं तर जितेंद्र कदम सर आणि त्यासोबतच देवेंद्र मोहिते सर. आणि आजच्या दिवसामध्ये त्यांचं खूप कार्य, सुंदर कार्य आपल्याला पाहायला मिळालं. तर सर्वांना मी रिक्वेस्ट करतोय की आता मात्र बक्षीस वितरण सोहळ्याला आपण सुरुवात करत आहोत. त्यानंतर आपण सन्मानही करणार आहोत. तर मी सन्मान करण्यासाठी सर्वप्रथम आपण सन्मान करूयात ज्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली. खूप सुंदर डीजे ऑपरेटिंग त्यांची पाहायला मिळाली. आमचे डीजे जेडी यांचा देखील सन्मान इथे मात्र आपण करत आहोत. मी चेतन दादांना रिक्वेस्ट करतोय, चेतन दादांच्या शुभ हस्ते इथे मात्र आपण सन्मान इथे मात्र करत आहोत. बक्षीस वितरण सोहळा इथे मात्र आपण कंप्लीट करत आहोत. त्या अगोदर ज्यांची फार महत्वाची भूमिका होती असे आमचे डीजे ऑपरेटर, डीजेचं उलट नाव आपण पाहिलं तर सरळ नाव जेडीच येतं. डीजे आणि जेडी हे कॉम्बिनेशन आपल्याला प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर आपण पुढचा सन्मान करणार आहोत ग्लोबल टेनिस क्रिकेट वाहिनीचं, ज्यांनी मात्र खऱ्या अर्थाने या स्पर्धेला यश दिलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून असू देत, यूट्यूबच्या प्रणालीच्या माध्यमातून असू देत, तर GTCचंही इथे मात्र सन्मान केला जातोय. खूप सुंदर कॅमेरा वर्क, खूप सुंदर कॅमेरा कॅप्चर त्यांनी केलं आणि त्यामुळे त्यांचाही सन्मान इथे मात्र केला जातोय. वेल डन गाईज, आणि असंच कार्य तुम्ही करत राहा. पुढचा सन्मान आपण करणार आहोत आवाजांचे आचार्य, खऱ्या अर्थाने शब्दसंग्रह त्यांचा आपण ऐकत असतो. मराठी भाषेवरती त्यांची पकड आणि मराठी भाषा त्यांनी पूर्णपणे आत्मसात केली आहे
आणि त्यानंतर त्यांचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळतं. मनीष सरांचा करूयात सन्मान. आवाजांचे खऱ्या अर्थाने आचार्य, मराठी भाषेवरती त्यांची सुंदर पकड आणि ज्याप्रमाणे खेळाडूंना प्रोत्साहित करत असतात, त्यांच्या शब्दांचे जादूने खऱ्या अर्थाने मॅचही तितकीच रंजक होते आणि खऱ्या अर्थाने मॅच रंजक होते आणि त्यांचा झटपट पटापट खेळ आपल्याला एन्जॉय करायला मिळतो. प्राइज डिस्ट्रीब्युशन आता मात्र असंच सुरू राहील. मी तुर्तास संपतोय, पण बक्षीस वितरण सोहळा असाच सुरू राहील आणि ऐकणारात आवाज मनीषी बागे सरांचा. थँक्यू, धन्यवाद मयूर सर. त्याचबरोबरीने आणखी एक शुभ सन्मान. त्याचबरोबरीने आपण पाहतोय मयूर सरांना, ज्यांचा आवाज आपण संपूर्ण 3 दिवसात पाहिला होता. तर मयूर सर, आपल्याला विनंती, आपणही यायचं आहे, त्यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. डोंबिवलीचं अंडरआर्म क्रिकेट आणि त्या डोंबिवलीच्या अंडरआर्म क्रिकेटला लाभलेलं एक खूप मोठं अस्त्र आहे. त्या अस्त्राचं नाव आमचे मयूर सर आहेत. थँक्यू सो मच. आपण खूप चांगलं सहकार्य केलं. 3 दिवस अगदी न थकता न दमता नेहमी मेहनत घेत राहिलेत आणि मेहनतीचा हे फळ तुम्हाला, हा तुमचा सन्मान इथे केला जातोय. हॅलो हॅलो, चेक. ओके, चला टीम्स, विजय स्टार, C11 या पुढे या.